तर मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता आणणं गरजेचं आहे. आदित्य ठाकरेंनी वरळीतील सभेतून कार्यकर्त्यांना हे आवाहन दिलेलं आहे. मुंबईला अदानी स्थान होऊ द्यायचं नाही असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. मुंबई वाचवण्याची आज वेळ आली असं देखील आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. हे घोटाळे जे आहेत ह्याची उत्तरं देणं आपल्याला त्यांना देणं लावायचं आहे आणि म्हणून आपलं पुन्हा एकदा महानगरपालिकेत सत्ता आणणं गरजेचं आहे. मुंबई ही मुंबईकरांचीच राहिली पाहिजे. मुंबईचं नाव अदानी स्थान होऊ द्यायचं नाही, ही शपथ आपल्याला छत्रपती शिवरायांच्या समोर आपल्याला आज घ्यायची आहे. तयार आहात? आज योगायोग पहा. ज्या मुंबईसाठी आपण लढत आहोत, ज्या मुंबईसाठी आपण झगडत आहोत, ज्या मुंबईसाठी आपण जीवही द्यायला तयार आहोत, त्या संयुक्त महाराष्ट्रात हे जे दिसते ते काय आहे? हीच मशाल शिवसैनिकाच्या हातात येऊन मुंबई वाचवण्याची वेळ आलेली आहे. नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची मुंबईत बैठक पार पडलेली आहे. मुंबईत महायुती म्हणून लढायचं की पर्यायाचा विचार करायचा याबाबत चर्चा झालेली आहे. या बैठकीचा अहवाल नवाब मलिक उद्या अजित पवारांना देणार असल्याची माहिती मिळते. भाजपनं मुंबईत राष्ट्रवादीला सोबत न घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर आता नवाब मलिक उद्या अहवाल अजित पवारांना देतील. तर नवाब मलिकांवरील आरोप अजूनही सिद्ध झालेले नाहीत अशी भूमिका सना मलिक यांनी मांडलेली आहे. सना मलिकांकडून वडील नवाब मलिकांची पाठराखण पाहायला मिळते. दरम्यान भाजपचा नवाब मलिकांसोबत जाण्यास विरोध आहे. मलिकांच्या नेतृत्वात एकत्र लढू शकत नाही असं बैठकीनंतर शेलारांनी म्हटलेलं होतं. त्यांच्यावर आरोप झालाय, आरोप सिद्ध नाही झालाय आणि जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत फक्त आरोपच राहतात. आणि संविधानानुसार तुम्हाला पण माहित आहे, आपण आरोप करून ठेवू आणि ते सिद्ध नाही झाला, जेव्हा आरोपचा निर्णय निकाल येणार तेव्हा दूधचं दूध आणि पाणीचं पाणी नक्कीच होणार. तर पुण्यामध्ये रुपाली ठोंबरे पाटलांनी अजित पवारांची भेट घेतलेली होती. पुण्यात राष्ट्रवादीचा महापौर होणार रुपाली पाटलांनी हा विश्वास व्यक्त केला. दरम्यान रुपाली पाटलांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिलेला होता. रुपाली पाटील नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. तर पुण्यामध्ये रुपाली पाटलांनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे. रुपाली पाटील नाराज असल्याच्या चर्चा होत्या. आज रुपाली पाटलांनी दादांची भेट घेतली आणि त्यानंतरला रुपाली पाटील यांनी जे आहे ते पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा महापौर होणार असा विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे. अनेक लोक उलट महायुती झाली नाही म्हणून आनंदित आहेत आणि आम्ही आनंदित आहोत. कारण का 165, आता पिंपरी चिंचवडची लोकसंख्या मला नाही माहिती, पण पुण्याची जर 165 धरली तर आज ही जी गर्दी दिसतीये ही राष्ट्रवादीतनं उमेदवारी मागण्यासाठी आहे. याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रत्येक घरामध्ये असलेली प्रतिमा, माननीय अजितदादांचं असलेलं काम, त्यातनं तुम्हाला या 15 जानेवारीला मतदानातनंच राष्ट्रवादीचा महापौर झालेला निश्चित